आणि जो झोपतो त्याला काही मिळत नाही. म्हणून आपण जागा. एवढंच नाही तर महापुरुष म्हणतात ना करून निंदसे प्यार. झोपेबद्दल आसक्ती ठेवू नका. मला झोप आली पाहिजे अशी इच्छा करू नका. या ठिकाणी झोपेची जी संकल्पना संतांनी मांडलेली आहे, ज्या झोपेबद्दल संत म्हणतायत, तर ती झोप कोणती? ती एक असते काळ झोप. काळ झोप म्हणजे काळानंतर ती झोप लागते तर ती कायमचीच लागते, मग कधीच उठू शकत नाही. एक झोप असते ती दररोज आपण झोपतो. आणि दुसरी एक झोप आहे तिला म्हणतात निद्रा किंवा झोप. कोणती? अज्ञान रूप निद्रा. जो अज्ञान रूप निद्रेमध्ये झोपलेला असेल, जसं झोपलेल्या व्यक्तीला चांगलं वाईट काही कळत नाही, झोपलेला आहे आणि तिथं पैशाचं गाठोड आणून ठेवलं, तिथं खूपच झोपलेलं आहे, किंवा अन्न आणून ठेवलंय पाची पापांना, झोपलेला आहे. त्या धनाचाही त्याला उपयोग नाही, त्या अन्नाचाही पाची पापनाचाही त्याला उपयोग नाही, कारण तो झोपलेला आहे. एखादा नाग आला किंवा एखादा साप आला किंवा सिंह आला किंवा एखादा चोर आला, त्याच्यापासून काय हानी होणार आहे म्हणजे ती त्याला कळत. जे धन किंवा जीवन मिळालंय त्याच्यापासून काय लाभ होणार आहे ते कळत नाही, कारण तो झोपलेला आहे. तसं जो अज्ञान रूप निद्रेमध्ये झोपलेला आहे त्याला चांगलं वाईट, धर्म अधर्म, पाप पुण्य, सद्गती दुर्गती कशामुळे होतं काही कळत नाही.